श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वेळ कमी असल्याने संपूर्ण गुरुचरित्र वाचता येत नाही, याची खंत अनेकांना असते. पण काही मिनिटांची नियमित सवय देखील मन शांती आणि सकारात्मकता देऊ शकते. स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या भक्तीत वेळेपेक्षा श्रद्धा महत्त्वाची मानली जाते. या एका अध्यायाच्या वाचनातून अनेक भक्तांना मोठा आध्यात्मिक आधार मिळण्याचा अनुभव आलेला आहे. दैनंदिन धावपळीमध्ये गुरुचरित्राचे पारायण करणे अनेकांना शक्य होत नाही. तरीही दत्त संप्रदायामध्ये भक्तांसाठी सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला गेला आहे. संपूर्ण गुरुचरित्राचा ग्रंथांचा सार मानला जाणारा एक विशेष अध्याय. हा अध्याय निवडण्यामागे त्यातील गूढ आध्यात्मिक अर्थ आणि फलश्रुती कारणीभूत मानली जाते. दत्त संप्रदायातील भक्तांसाठी आणि अनेक ज्येष्ठ भक्तांच्या अनुभवानुसार या एका अध्यायामध्ये संपूर्ण गुरुचरित्राची फलसृष्टी आणि सार सामावलेला आहे. जेव्हा तुम्ही हा अध्याय पूर्ण श्रद्धेने वाचता तेव्हा तुमच्या मनात एक एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. हे केवळ शब्दांचं वचन नसतं, तर ती थेट स्वामींच्या आणि दत्तगुरूंच्या चरणाशी जोडलेली एक भावनिक तार असते. अनेक भक्तांची अशी श्रद्धा आहे की जेव्हा आपण पूर्ण शरणागत भावनेने या अध्यायाचं पठण करतो तेव्हा ग्रंथातील इतर 51 अध्यायांचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. तर हा तो अध्याय आहे जो वाचायला अत्यंत सोपा आहे, पण त्याचा प्रभाव खूप खोलवरती जाणवतो. पण हा अध्याय ओळखण्यापूर्वी तो वाचण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणत्या मानसिकतेने तो वाचायला पाहिजे हे समजून घेणं देखील जास्त महत्त्वाचं आहे. कारण की चुकीच्या पद्धतीने केलेली सेवा अनेकदा इच्छित फळ देत नाही. बऱ्याच लोकांना असं समज असतं की कोणताही अध्याय किंवा आध्यात्मिक सेवा ही केवळ पहाटे उठूनच केली पाहिजे. आपण आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत प्रत्येकांनाच ब्रह्ममुहूर्तावरती उठणं जमू शकत नाही. तर अशा वेळेस मनात कोणतीही शंका येता कामा नये. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं जमत नसेल तर मग आपली ही सेवा स्वामी स्वीकारतील का? परंपरेनुसार असं मानलं जातं की तुम्ही हा अध्याय सकाळी स्नान उरकल्यानंतर किंवा संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर शांत चित्तेने वाचू शकता. वेळ कोणतीही असो, तुमच्या मनातील भाव शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही सकाळी ऑफिसला जात असाल किंवा घरात कामं खूप असेल तर रात्री झोपण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून शांत ठिकाण निवडून या अध्यायाचं वाचन तुम्ही करू शकता, तरी देखील चालेल. तर अशी अनेक भक्तांची धारणा आहे. पण इथेच बहुतेक लोक एक अशी चूक करतात की ज्यामुळे त्यांना वाचनाचा खरा आनंद आणि शांतता मिळत नाही. तर ती चूक म्हणजे नेमकी कोणती? तर ते आपण पाहूया. तर सगळ्यात मोठी चूक म्हणजे अनेक भक्तांकडून न कळत होते. ती म्हणजे केवळ एखादी इच्छा पूर्ण व्हावी या अपेक्षाने किंवा टास्क म्हणून वाचन करणं. आजकालच्या काळात आपण देवाकडे जातो ते काहीतरी मागण्यासाठी. पण गुरुचरित्रातील या अध्यायाचं वाचन हे देवाशी व्यवहार करण्यासाठी नाही आहे, तर स्वतःला स्वामींच्या चरणी, गुरूंच्या चरणी समर्पित करण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही फक्त ना, माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी वाचते असा विचार करता ना, तेव्हा तुमच्या मनात भक्तीपेक्षा ना चिंता जास्त असते. या उलट जेव्हा तुम्ही माझ्या गुरूंना, स्वामींना, माझ्या दत्तगुरूंना काय आवडेल या भावनेने वाचता,
तेव्हा तुम्हाला मिळणारी मनशांती शब्दात सांगता येत नाही. काही भक्त असा अनुभव सांगतात, की जेव्हा त्यांनी फळाची अपेक्षा सोडून केवळ प्रेमाने वाचन सुरू केलं, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील अनेक कठीणातले कठीण प्रश्न आपोआप सुटलेले आहेत. अनेक अडचणी त्यांच्या दूर गेलेल्या आहेत. पण आता प्रश्न उरतो, की हा चमत्कारिक वाटणारा संपूर्ण ग्रंथाचं पुण्य देणारा तो ग्रंथ नेमका कोणता? तर तो ग्रंथ ज्या अध्यायाबद्दल आपण बोलत आहोत, तो अध्याय आहे गुरुचरित्रातील अध्याय 14वा. हो. गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध देखील आहे. प्रसादिक मानला जातो हा अध्याय. या अध्यायामध्ये गुरुमाऊलीच्या कृपेचं आणि त्यांच्या रक्षण करणाऱ्या शक्तीचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. असं मानलं जातं, की जो भक्त अत्यंत संकटात आहे, ज्याला चहूबाजूने अंधार दिसतोय, बाहेर पडण्याचे मार्ग दिसत नाहीयेत संकटातून, तर त्याने जर या 14व्या अध्यायाचं श्रद्धेने वाचन केलं, तर त्याला संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतात. हा अध्याय वाचताना मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. पण या अध्यायासोबतच आणखी एक अध्याय आहे, ज्याला गुरुचरित्राचा कळस किंवा संपूर्ण ग्रंथाचं सार असं म्हटलं जातं. तर तो म्हणजे अध्याय 51वा, ज्याला फलसृष्टी देखील म्हणतात. जर तुम्हाला 14वा अध्याय वाचणं शक्य नसेल, तर तुम्ही 51वा अध्याय देखील वाचू शकता. त्यामुळे देखील संपूर्ण ग्रंथाचं पुण्य मिळू शकतं, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. तर स्त्रिया गुरुचरित्र किंवा या अध्यायाचे वाचन पूर्ण श्रद्धेने करतात. स्वामी समर्थ आणि दत्तगुरू हे कोणामध्येही भेदभाव करत नाहीत. त्यामुळे तुम्ही याचे वाचन कोणीही करू शकता. काही परंपरागत नियम पाळून ही सेवा केली जाते. तर गुरुचरित्राचे वाचन करत असताना किंवा पारायण करत असताना कोणते नियम पाळले पाहिजेत, तर यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक जरूर करा. घरातील स्त्री भक्तिभावाने ही सेवा करत असेल, तर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि आता तर डिजिटल युगामध्ये ही सेवा कशी करावी किंवा काय याबद्दलचे सगळे प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. मोबाईलवरून PDF किंवा ॲपद्वारे वाचन करणं हे पूर्णपणे योग्य मानलं जातं. विशेषतः जर तुम्ही प्रवासामध्ये असाल, तर तुम्हाला जर पुस्तक घेऊन जाणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही ते PDF देखील वाचू शकता. पण नित्यनियमाने तुमची सेवा ही झाली पाहिजे. देवासाठी माध्यम महत्त्वाचे नसून तुमचा भाव महत्त्वाचा असतो. त्यामुळे मात्र घरी असताना तुम्ही पुस्तकातून शांत वातावरण निवडून तुम्ही तिथे वाचन एकाग्रतेने केले पाहिजेत. पण ज्यावेळेस तुम्हाला आता प्रवासामध्ये तुम्ही असाल, तुम्हाला तिथे शक्य नसेल पुस्तक घेऊन वाचणं, तर तुम्ही मोबाईलच्या द्वारे देखील वाचू शकता. पण शांत ठिकाण निवडा. या सेवेसाठी कठीण असे कोणतेही नियम नाहीत. वाचनापूर्वी हातपाय स्वच्छ धुवा, दिवा लावा आणि स्वामी किंवा दत्तगुरूंना नमस्कार करा. घाई न करता शांत मनाने वाचन करावे. वेळ नसेल तर मनोमन त्यांचं स्मरण करा गुरूंचं किंवा ऑडिओ ऐका. मुख्य गोष्ट म्हणजे काय, की तुमच्या मनामध्ये भावाने श्रद्धा असायला हवी. नियमित श्रद्धेने हा ग्रंथ वाचणाऱ्यांना अनेक भक्तांचे अनुभव सकारात्मक आलेले आहेत त्यांना. त्यांच्या मनातील भीती, तणाव कमी झालेला आहे, शांतता मिळते. घरातील वातावरण सकारात्मक होतात, विचार स्पष्ट होतात. त्यामुळे जीवनातील निर्णय अधिक योग्य घेतले जातात आणि अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती देखील मिळते. त्यामुळे जर आध्यात्मिक गोष्टीकडे तुम्ही एकदम श्रद्धेने, भक्तिभावाने केलेत, तर तुमच्या आयुष्यामध्ये देखील एक चांगलं वळण येतं. तर आजकाल
धावपळीच्या जीवनामध्ये आपली इच्छा असते स्वामींची सेवा करावी, गुरूंची सेवा करावी, पण तितका वेळ पुरेसा मिळत नाही. तर हजारो ओव्या तोंडपाठ असण्यापेक्षा मनापासून घेतलेले स्वामींचे, गुरूंचे एक नावही भावसागरातून तारून नेल्यासारखं आहे. त्यामुळे जर तुम्हाला ग्रंथ वाचणं शक्य नसेल, व्यस्त जीवनातून फक्त 10 मिनिटं काढून केलेली ही छोटीशी सेवा देखील आयुष्यात शांतता आणि सकारात्मकता आणते. त्यामुळे मनातील भीती व अपराधी भावना सोडून आजपासूनच या सेवेला सुरुवात करा. स्वामी समर्थ आणि दत्तगुरू सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे अनुभव किंवा काहीही शंका असेल याबद्दल, तर तुम्ही ती कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही या ग्रंथाचे वाचन करू शकता. जे भक्त नियमितपणे या पद्धतीचा अवलंब करतात, त्यांचे अनुभव अतिशय बोलके आहेत. त्यांना सकारात्मक अनुभव आलेले आहेत. एका भक्ताने तर सांगितलंय, की त्याच्या व्यवसायात प्रचंड मंदी आली होती आणि मानसिक तणावामुळे त्यांना रात्रीची झोप देखील लागत नव्हती. तर त्यांनी कुठलाही कडक नियम न करता फक्त रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी पूर्ण श्रद्धेने या एका अध्यायाचं वाचन सुरू केलं आणि काही दिवसातच त्यांच्या मनातील भीती नाहीशी झाली आणि नवीन कल्पना सुचू लागल्या त्यांना आणि व्यवसायातील देखील अडचणी त्यांच्या हळूहळू दूर झाल्या. तर हा कोणताही चमत्कार नसून तुमच्या अंतर्मनात निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा खेळ आहे. त्यामुळे जेव्हा तुमचं मन शांत असतं ना, तेव्हा तुमचे निर्णय अचूक ठरतात. तर हीच मनशांती आणि सकारात्मकता या अध्यायाच्या वाचनाने भक्तांना मिळते आणि गुरूंची कृपा होते. जर तुमच्याही आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, तर या ग्रंथाचं, या अध्यायाचं वाचन जरूर सुरू करा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये सांगा. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.